सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय हालचालींना वेग आला असून मतदार यादी, मतदान केंद्रे, आचारसंहिता अंमलबजावणी व निवडणूक व्यवस्थापनाबाबत महत्त्वाची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मतदार यादी संदर्भात एकूण 555 हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 495 हरकती मान्य करण्यात आल्या असून उर्वरित हरकतींबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. उद्या संध्याकाळी 5 वाजता सोलापूर महानगरपालिकेत सर्व राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेबाबत चर्चा करण्यात येणार असून त्यानंतर मतदान केंद्रांच्या स्थळांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. यावर्षी सोलापूर शहरात एकूण 896 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी 1075 मतदार असतील. शहराची एकूण लोकसंख्या 9,24,706 इतकी आहे. यापैकी 4,67,000 महिला मतदार असून 49,762 दुबार मतदार असल्याची नोंद आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण उद्या दुपारपर्यंत निश्चित करण्यात येणार आहे. तसेच नार्थकोट येथे चिन्ह वाटप होईपर्यंत निवडणूक कक्ष कार्यरत राहणार असल्याची माहिती देण्यात आली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे 6,600 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. 1200 EVM मशीनची मतदान केंद्रांवर आरओ स्तरावरून पाहणी केली जाणार आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने माय सोलापूर ॲप व द्वारे नागरिकांनी तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आमदार निधी व DPDC फंडातून मंजूर कामांच्या ठिकाणी लावलेले बोर्ड झाकण्यात येणार असून राजकीय पक्षांचे आणि उमेदवारांचे बोर्ड 24 तासात काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.